इन्स्पेक्टर जे आहेत, इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याचं नमूद करण्यात आलेलं नाही। दुसरं, हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। FIR नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत, कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होतं। याच्यानंतर सायंकाळी 9 वाजता जे बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस या माऊलीला चिठ्ठी आली होती की तुम्ही असताना 9 वाजता येऊन भेटा। तेव्हा ही चिठ्ठी सुद्धा कॉन्फिस्केट करण्यात आलेली नाहीये, तिची फक्त असताना झेरॉक्स त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तेव्हा पोलिसांना आम्ही सांगण्यात आले की ओरिजिनल त्याची असताना घ्या आणि ओरिजिनल घेऊन त्याची फिंगरप्रिंट एक्सपर्ट जे आहे त्या फिंगरप्रिंट एक्सपर्टला त्या ठिकाणी असताना रिफर करा, कारण का जेणेकरून ही चिठ्ठी कोणी लिहिलेली आहे, त्या मुलीने रोहिणीने लिहिलेली आहे की तिच्या वतीने कोणी लिहिलेले आहे याचा असताना चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। माऊली सूतचा असणारा जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त केला पाहिजे होता, कारण का तो मोबाईल असणारा त्याला ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणी आणि मारणाऱ्यांनी त्याचा असणारा मोबाईल काढून घेतलेला आहे, तो जप्त केला नव्हता असं आमचं लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याच्याच बरोबर त्याला मारत असताना गाव जमलं होतं हे बरोबर आहे, पण कोणीतरी आय विटनेस आहे का याचाही शोध शासनाने त्या ठिकाणी केला नाही। ज्याच्याने त्याला मारण्यात आलेला आहे म्हणजे मोटरसायकलचं जे ॲब्झॉर्बर आहे किंवा रॉड आहे किंवा त्याचं सायलेन्सर पाईप आहे तो काढून त्याच्यातून ज्याला असताना मारण्यात आलेला आहे तेही कॉन्फिस्केट केलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्याच बरोबर जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांचं जे स्टेटमेंट घेण्यात आलं पाहिजे होतं की नेचर ऑफ इंजरी कशी आहे याचंही त्या ठिकाणी झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे तो अनकॉन्शियस स्थितीमध्ये असताना त्याला डिस्चार्ज दिलेला अशी असणारी परिस्थिती आहे। घरातल्यानी स्वतःची असणारी 5 एकर जमीन त्या ठिकाणी विकलेली आहे आणि ती 5 एकर विकून त्याला दुरुस्त करण्याचा म्हणजे मेडिकल अटेन्शन देण्याचा असणारा प्रयत्न केला। त्याला शेवटच्या याच्यापर्यंत नर्स त्या ठिकाणी देखरेख करायला असणार होती, ती नर्सचं सुद्धा असणारं स्टेटमेंट अजून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना असणारा विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलंय, घरी बोलवलेला आहे आणि नंतर त्याला मारण्यात आलेला आहे, हे ज्याला आपण असणारा म्हणतो की एका प्रकारचा असणारा एक ऑनर किलिंग आहे। स्वतःच्या जातीचं वर्चस्व या भावनेतून त्याला असणारं जे मारण्यात आलेलं आहे ते मी असणारा मानतो त्या ठिकाणी सिरियसनेस आहे। याला कुठल्याही राजकीय पक्षाच्या
कार्यकर्त्याने म्हणा किंवा तिथले असणारे बीजेपीचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, त्या कोणीही त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी असणारा भेट दिलेली नाही. मी माननीय मुख्यमंत्री यांना असणारा विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये असणारा अशा पद्धतीचं ऑनर किलिंग व्हायला सुरुवात झालं तर महाराष्ट्र आणि हरियाणा याच्यामधला काहीच फरक राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून कुठल्या तरी मंत्र्यांना, पालकमंत्री असेल किंवा इतर कोणी मंत्री असेल, त्यांना त्या गावाला जाऊन त्या माऊली सूत याच्या कुटुंबियांना भेट देऊन शासनाने त्यांना असणारा मदत त्या ठिकाणी करण्यात यावी. दुसरं या सगळ्यात ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे की ऑनर किलिंग ज्या ठिकाणी असणारं होतं त्या ठिकाणी शासनाने कुठल्याही पद्धतीचं धोरण आखलेलं नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा शासनाला आम्ही असणारा विनंती करतो की जी SC STच्या संदर्भातला असणारा अत्याचाराच्या संदर्भातलं किंवा त्यांचा असणारा खून करण्यात आल्याच्या संदर्भातला जो GR काढण्यात आलेला आहे तो GR जशाचा तसा या ऑनर किलिंग जे आहे त्या ऑनर किलिंगला सुद्धा त्यांनी लावण्यात यावा. अन्यथा कुटुंब जे आहेत ते फायनान्शियल बर्डन मध्ये त्या ठिकाणी अडकत जातील आणि पुन्हा खातं पितं एक कुटुंब पुन्हा दारिद्र्य रेषेकडे आपण ओढतोय अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेचा मी असं आवाहन करतोय की प्रेमातून जे असणारा खुनाचा प्रकार असणारा होतोय तो आपण थांबवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. पक्षाच्या वतीने जी मदत आहे ती पूर्ण मदत आम्ही त्यांना असणारा त्या ठिकाणी देतोय. पण शासन या सूत यांच्या पाठीमागे आहे हा संदेश तिथे गेला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की मंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा कोणीतरी जाऊन त्या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आपण आता विचार. आतापर्यंत मुख्यमंत्री असतील किंवा मग इतर तिकडचे स्थानिक नेते असतील त्यांनी याबाबतची दखल घेतलेली नाही. सातत्याने अशा प्रकारची प्रकरणं महाराष्ट्रात वाढताना दिसतात. बीडचं तुम्ही उदाहरण सांगितलं तशी अजून इतरही उदाहरणं आहेत. मात्र याबाबत शासन लक्ष घालत नाही का? शासन फूस असं घालते किंवा स्थानिक नेत्यांकडे अशी फूस घातली जाते त्याच्यामुळे अशी प्रकरणं दाबली जात आहेत. मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये आमदार जे आहेत त्या मतदारसंघातले आमदार सुद्धा त्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. ऍडमिनिस्ट्रेशन वरती दबाव आहे हा सरळ सरळ मला त्या ठिकाणी असणारा दिसला. कारण जी काही लॅक्युना आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या लॅक्युना असणाऱ्या पोलिसांवरती कारवाई जी झाली पाहिजे होती ती कारवाई अजिबात त्या ठिकाणी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीत या प्रकरणाला ज्याला मी म्हणतो बीड असेल किंवा लातूर असेल किंवा परभणीचं असेल ज्या गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे ते गांभीर्य इथे नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. ज्या प्रकरणामध्ये त्या मुलीचे जे कुटुंब आहे सातत्याने त्या मुलाला धमकी देत होतं, वेळोवेळी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होतो, या संदर्भाच्या तक्रारी पण त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्या होत्या. मात्र याबाबत कुठली तसदी त्या पोलिसांनी घेतली नाही, त्यामुळे एवढं मोठं प्रकरण घडलं. त्यांचे वादावादी होत्या का तर मी असं म्हणेन त्याच्यामध्ये रोहिणी ही जी मुलगी आहे तिनेच माऊली सूत ह्याच्याबरोबर आपलं लग्न झालं पाहिजे हा आग्रह होता. मुलाच्या आई वडिलांनी हे सांगितलं की आपल्याला हे असताना शक्य नाहीये, आम्हाला ते असताना झेपणार नाही, सकाळी जाऊन सांगून आलेले आहेत आणि संध्याकाळी ही घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे मी असताना म्हणतोय की ही ऑनर किलिंग आहे. जे मुलाच्या आई वडिलांकडून तिथे प्रयत्न चाललेले आहेत परंतु त्याला बोलून नंतर मग मारण्यात आलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. सर या आपण जर पाहिलं तर बीडची प्रकरणं असतील त्यात स्थानिक आमदार असतील किंवा मंत्री असतील, एक सत्ताधारी पक्षातलेच आमदार असतील,
हे थेट बोलताना पाहायला मिळतात. पण ज्यावेळेस अशा ऑनर किलिंग सारख्या घटना किंवा जिथे राजकीय फायदा होत नाही त्या ठिकाणी नेते बोलत नाही असं तुम्हाला वाटतं का? नेते बोलतच नाहीयेत. या राष्ट्रवादीचं कुठलं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं स्टेटमेंट नाही, काँग्रेस पक्षाचंही स्टेटमेंट नाही, एकनाथ शिंदे शिवसेनेचंही स्टेटमेंट नाही, उद्धव ठाकरे यांचंही स्टेटमेंट नाही किंवा त्यांचे कार्यकर्तेही तिथे त्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. बीएडची घटना असो, परभणीची असो किंवा ऑनर किलिंगच्या या घटना असो, एकंदरीतच गृह मंत्रालयाच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. तुमचं मत काय? विरोधक गृहमंत्र्यांना घरात पकडतात कारण मुख्यमंत्री तेच आणि गृहमंत्री. मी असं म्हणेन की गृह मंत्रालय जे आहे किंवा पोलीस खातं मी असं म्हणेन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन असं मी म्हणेन, हळूहळू एकमेकाच्या द्वेषेकडे जातीचा आधार धरून द्वेषाची भावना जी आहे ती वाढायला लागली एकंदरीत मला त्या ठिकाणी दिसते. प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मला वाटतं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बीड असेल, परभणी असेल आणि लातूर असेल आता हे शिरताना दिसते हे मी असं नमूद करू शकतो. आणि हे सगळ्यात वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. अनेक घटना झालेल्या आहेत, ते भेट झालेले, रिप्रेझेंटेशन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. परंतु तुम्ही या प्रकरणात का आलात असा प्रश्न मला आतापर्यंत कोणी केला नाही. पण आता हळूच हा प्रश्न काय गरज आहे आंबेडकरांना जाण्याची हा आता विचारला जातो. हे विचारणारे नेते कोण आहे? कारण की परभणीत पण तुम्हीच एकटे पुढे गेले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात बीडचं प्रकरण सतत बीडच्या प्रकरणात बोललं जातं, अधिवेशनात बोललं जातं. पण परभणीत जेव्हा सूर्यवंशीची हत्या झाली होती त्यावेळेस कोणीच बोललं नाही, मदत झाली तरी त्याच्यानंतर बोलणंच झालं नाही. त्यामुळे तिथल्या पोलिसांवरही अद्याप कारवाई केली गेली नाही. हो, ते म्हणूनच मी म्हणालोय की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हळूहळू जे विष नव्हतं जातीयतेचं ते हळूहळू पसरायला लागले आणि हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तरी ही भावना येता कामा नये याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतंय. पण याच्यासाठी काही राजकीय दबाव कारणीभूत आहे की सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय की शासनात काम करणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा अशा प्रकारची द्वेषभावना वाढीस लागली किंवा ती सपोर्ट करते द्वेषभाव वाढीसाठी? तुम्ही आता सर बाहेरचं वातावरण सुद्धा आपण असं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. बाहेरचं वातावरण सुद्धा अँटी असंच पसरवल्या जाते आणि तो अँटीइझम जो आहे तो मग कुठेही तुम्ही त्या ठिकाणी जोडला जाऊ शकतो. तो आता असणारा वंजारी मराठा काहीच होण्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये, पण तो ती तिथे औरंगाबादमध्ये बीड जिल्ह्यामध्ये झाली. आता दुर्दैव मी असं म्हणेन की बीड जिल्ह्यातल्या गाडी मालक जे आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेले की ती गाडी हमखास बाजूला काढून पूर्णपणे चेक केल्या जाते. आता ही जी सिस्टम कोणीतरी सांगितल्याशिवाय नाही. नाही, आता ती गाडी बाहेर जेव्हा जाते ती कुठल्या समाजाची आहे ही तुम्हाला माहित नाही. इन जनरल बीडचा नंबर दिसला 23, ती परभणीत दिसो, औरंगाबादमध्ये दिसो, पुण्यामध्ये दिसो, मुंबईमध्ये सुद्धा दिसो, बाजूला घेऊन तिला चेक. बीड या स्तरावरती आता बदनाम झालेलाच आहे की हा बाजूचा असेल किंवा त्या बाजूचा असेल, हत्यार घेऊनच फिरतोय म्हणून गाडी चेकिंग चाललेली आहे. तर ही जी अनडिक्लेअर्ड कोमिंग ऑपरेशन मी असं म्हणेन, आणि पोलिसाला जे कोमिंग ऑपरेशन करण्याचे ज्या कोमिंग ऑपरेशन पोलिसाला करण्याचा अधिकार नाही आणि त्या पोलिसांना ज्यावेळेस पाठीमागे घातल्या जात आहे त्यातून असणारे हे सगळं वाढत चाललंय असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन मधलं कणखरपणे निर्णय घेण्याचे डिसिजन्स
अप्रिय असतील तरी ते घेतले पाहिजेत. आता ज्यांनी कोणी असताना मी कोमिंग ऑपरेशनचे निर्णय तुम्ही त्याला विचारा की काय गरज होती तुला कोमिंग ऑपरेशनची आणि कोणी ते आदेश दिले. पण आता असताना ते बीडमध्ये चालले, परभणीमध्ये चालले आणि ह्या 2 जिल्ह्याच्या गाड्या बाहेर दिसल्या की त्यांच्या सर्च चाललेलं आहे. पण या सर्वांवरती कारवाई करताना सरकारची पण एक इच्छाशक्ती असावी लागते. पण सरकारची इच्छाशक्ती नसल्या कारणाने जे अधिकारी आहेत ते काम करत नाही. त्यामुळे असं सगळं वातावरण होते. कारण फक्त बीड किंवा परभणी किंवा असं येत नाही तर पूर्ण राज्यभरामध्ये असं प्रकारचे चित्र दिसते की अशा छोट्या छोट्या घटना घडतात. मात्र छोट्या घटनाच नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या होतात. आपण म्हणाल ते बरोबर आहे की वातावरण फारच गंभीर आहे, अशी परिस्थिती आहे आणि कुठल्या प्रश्नावरती कधी स्फोट होईल, कुठे होईल हे सांगता येणार नाही, अशी स्फोटक परिस्थिती आहे. सर खरं तर हाच प्रश्न आहे की आता कालच एक बीड जिल्ह्याचं पुन्हा एकदा एक सीसीटीव्ही समोर आलं 4 टपरीवरचं. त्याच्या बाजूच्या दुकानात जाऊन वाल्मिक कराड यांनी खंडणीचा प्रयत्न केला. त्या संपूर्ण 4 आरोपींसोबत जे PSI होते ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये पाहिले जातात. त्या PSI फक्त सस्पेंड केले, थेट नोकरीवरून काढून देण्यात आले. पोलीस खंडणीच्या गुन्ह्यात त्या गुन्हेगारांसोबत पाहायला मिळतात आपल्याला महाराष्ट्रात. ही कितपर्यंत गृहमंत्र्याचं केलेलं वाटतं तुम्हाला? तुम्हाला जर हे पिक्चर बघायचं असेल तर मला वाटतं तुम्ही आता एक्सप्रेस हायवेवरती गेलात तर ट्रॅफिक पोलीस हा असणारा फार मोठा उदाहरण आहे. त्याला गाडी चेक करण्याचा पहिल्यांदा कायद्याने त्याला अधिकार नाही. पण एंट्री पॉइंटवरती आणि एक्झिट पॉइंटवरती हे ट्रॅफिक पोलीस बसलेले असतात. तुमच्याकडे लायसन्स नाही, तुमच्याकडे अमुक नाही, तुमच्याकडे हे नाही, तुमच्याकडे ते नाही, तुमच्याकडे ते नाही, असं जे आहे हे करून 2-2, 3-3 हजार फाईन लावून आत्ताच मी असं म्हणेन जेवढ्या चौक्या आहेत ट्रॅफिक पोलीसवाल्यांच्या त्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की महिन्याचे 2000 गाड्या तुम्ही पकडल्या पाहिजेत. आता समजा 2000 जर पॉइंट्स असतील तर 2000 मल्टिप्लाइड बाय 2000 किती झाले? एवढ्या गाड्या महिन्याभरामध्ये त्यांना पकडायच्याच आहेत. हे होम मिनिस्ट्रीकडून दिलेलं टार्गेट आहे. माझा आरोप आहे हा. आता कोणी असेल ट्रॅफिक मला माहित नाहीये. ट्रॅफिक डिपार्टमेंटने दिलेला असणारा हे ट्रॅफिक डिपार्टमेंटने दिलेला हा टार्गेट आहे, हा माझा आरोप आहे. गेल्या सरकारमध्ये सुद्धा असा आरोप झाला होता की 100 कोटींचं टार्गेट देण्यात आले आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत ते आरोप झाले. नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्याची चौकशी सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि ती केस दाबण्यात आली पुन्हा. मग तशाच पद्धतीचं टार्गेट हे आहे आणि किती कोटींचं तसे हे माझ्या अंदाजानं म्हणजे ते व्यक्तिगत स्वरूपाचं टार्गेट होतं. हे टार्गेट जे आहे ते फाईन टार्गेट आहे. यंत्रणेला तुम्ही 2000 महिन्याभरामध्ये एका चौकीने 2000 गाड्यांना तुम्ही फाईन लावलाच पाहिजे आणि सरकारच्या तिजोरीमध्ये भरला पाहिजे. म्हणजे हा करप्शनचा भाग नाही, हा लोकांना नडवण्याचा भाग आहे. सिस्टीम, शासन. गंगाजली नसेल तर तुम्ही टेंडर काढणार कुठून? म्हणजे लाडक्या बहिणींचे पैसे अशा पद्धतीने वसूल केले म्हणजे कुठल्याही पद्धतीने. पोलीस खंडणीच्या आरोपी मध्ये सोबत फिरतात ते म्हणजे ते कसं? ते फार मोठ्या प्रमाणाचं आहे याच्यामध्ये. मला आता मध्यंतरी मीरा बोनवणकर यांचं असणारं एक आर्टिकल सुद्धा होतं की त्यांचं असणारं पुस्तक सुद्धा आहे. दुर्दैवाने असणारे त्या पुस्तकामधलं मी मिसिंग असं म्हणेन की त्यांनी तो फोटो टाकला पाहिजे होता की दाऊदच्या पार्टीमध्ये मंत्री कोण होते, आमदार कोण होते, मुख्यमंत्री कोण होते, त्यांनी तो फोटो टाकला असता तर फार बरं झालं असतं असं मला वाटते. आणि तो व्हायरल होता, ते काही नवीन नव्हता. त्यावेळेस एका कुठल्या तरी वार्ता म्हणजे डेली न्यूजपेपरमध्ये तो फोटो येऊन गेला होता. परभणीमध्ये त्या तरुणाची जी कस्टडीमध्ये
मृत्यू झाला होता. तर आता असंच माहिती समोर येते की मणका त्याला मोडल्यामुळे, पोलिसांना मार दिला होता, पोलीस त्यांचा मणका मोडला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचं अधिकरण वेगळं सांगण्यात आलं. ते मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये जे स्टेटमेंट केलं ते फॅक्च्युअल स्टेटमेंट नव्हतं, वेळ मारून घेऊन जाण्याचं असणारं स्टेटमेंट होतं. आणि आता ज्यावेळेस आम्ही असणारं क्लिनिकल फॉरेन्सिक औरंगाबादमध्ये करून घेतलं, त्याच्यामध्ये एक दिसण्यात आलंय की त्याचा मणका जो आहे तो मोडण्यात आला आणि त्या मणक्यामुळे त्यांचा असणारा डेथ झालेला आहे. त्याच्यामुळे असणारा पोलीस जबाबदार आहेत या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला. आणि दुसरं असं म्हणेन की हे काही क्रिमिनल नाही आहेत, त्याची पास्ट हिस्ट्रीमध्ये एकही केस त्याच्यावरती नाहीये. तो आंदोलन करता आहे आणि तुम्ही आंदोलन करताना मारताय असं ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस हे मला वाटतं इनडायरेक्टली ऑर्डर्स कोणाकडून तरी आले असले पाहिजेत की मोर्चे निघाले, आंदोलन झाले, झोडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, अजून झोडा मारा, हे कोणीतरी आदेश दिलेले आहेत. चांगलं आहे की इथे असणारा जज नेमण्यात आलेले आहेत. आम्ही त्या इन्क्वायरीच्या माध्यमातून हे आदेश कोणी दिले, काय दिले, काढण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करू. सर, बदलापूर प्रकरणात सेम असं झालेलं आहे. ज्यावेळेस त्या अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला होता, कोर्टाने सांगितले की हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई देखील निर्देश दिले कोर्टाने दिले. कसं बघताय एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये? पोलिसाला मी असं म्हणेन की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, हे एक्झिक्युटिव्हला आता वापरायला लागलेलं आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जी काही भारतीय घटना आहे त्या भारतीय घटनेने एक्झिक्युटिव्हला पूर्णपणे अभय दिलेला आहे. तो अभय म्हणजे इन्क्वायरी शिवाय त्याला काढता येणार नाही. आणि इन्क्वायरीमध्ये सुद्धा 2 महत्वाच्या बाबी त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहे, 3 केल्यात आलेल्या आहे. एक तर तुम्ही देशाच्या विरोधात, दुसरं असणारं जे आहे तुमच्यावरती गंभीर आरोप आहेत वसुली करणं किंवा अमुक याच्यामध्ये करणं, किरकोळ याच्यासाठी तुम्हाला असणारं डिसमिस हे करता येणार नाही. आणि म्हणून अनेक केसेस ज्यावेळी डिसमिस होतात कोर्ट त्यांना रिस्टोर करता अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे अभय असताना सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते पॉलिटिकल बॉसेसचं का ऐकते, इलिगल आदेश पॉलिटिकलच्या का ऐकतात, हा मला वाटतं मोठा प्रश्न आहे आणि तो एक्झिक्युटिव्हलाच इथे असणारं उत्तर द्यावं लागेल. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आता जातीचं राजकारणावर आपण बोलतोय, त्याच्यानंतर धर्माचं राजकारण या महाराष्ट्रात आणि देशात होते. आता एक नवीन म्हटलं जात आहे बांगलादेशी घुसखोरी. त्याच्यात आता पर्टिक्युलरली अकोला जिल्ह्याची आकडेवारी समोर देण्यात आलेली आहे आणि एका पर्टिक्युलर नेत्याने या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी मदत केल्याचं म्हटलं जात आहे भाजपच्या नेत्यातून. हे नेमकं काय वाटतं? सरकार भाजपचं आहे, त्यांनी त्या नेत्याला पकडावं, त्या लोकांना शोधून अरेस्ट करावं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, माझं म्हणणं असं आहे की मी अनेक वर्ष असं म्हणतोय त्याच्यामध्ये की हा जो इमिग्रंट आहे या इमिग्रंटच्या संदर्भातली तुमची आज पॉलिसी काही आहे. काँग्रेसने त्यावेळेस ले डाऊन करण्यास नाकारलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, भारतीय जनता पक्ष सुद्धा इमिग्रेशनची पॉलिसी ले डाऊन करायला तयार नाही आणि त्यातून असणारे हे प्रश्न उद्भवत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्हाला वाटते का बांगलादेशी घुसखोरी केली जाते आणि त्याचे बनावट कागदपत्रे अशा प्रकारे हा वलय तयार केला जातो? मी 71च्या काही ट्रेनिंग कॅम्पचा साक्षीदार असल्यामुळे आणि तिथे जे मदत कार्य चालले होते त्या मदत कार्याचा सुद्धा एक व्हॉलेंटियर असल्यामुळे जेवढे काही बांगलादेशी त्यावेळेस आले होते त्याच्यातले 90% मी असं म्हणेन परत गेले. 10% भारतामध्ये राहिले का तर निश्चितपणे ते राहिले अशी असणारी परिस्थिती आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये घुसखोरी ज्या प्रमाणात सांगितल्या जाते त्या प्रमाणात होते का असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही. शेख हसीनाला काढण्याच्या अगोदरची परिस्थिती मी आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगतोय.
का बांगलादेश ही असणारी बूमिंग इकॉनॉमी होती आणि अनएम्प्लॉयमेंट रेशो हा जो होता मायग्रेशनचा एक सगळ्यात मोठा भाग होता तो तिथला असताना कमी होता अशी एक परिस्थिती होती. हा बॉर्डर च्या ह्याच्यावरती स्मगलिंग होतं का तर माझा अनुभव मी सांगतो की तुम्ही बॉर्डर क्रॉस आरामात करू शकता अशी परिस्थिती आहे. थँक्यू. सर हिंदी में हाँ माउली सूत ये गडरिया समाज के विद्यार्थी है. उसी गांव की रोहिणी पाटिल करके महिला है. ये दोनों एक दूसरे को चाहते थे लेकिन ये सूद परिवार जो है इन्होंने रोहिणी के माँ और पिताजी को जाके बताया कि ये पॉसिबल नहीं है, हम बहुत गरीब हैं, आप लोग बहुत अमीर हो और इसलिए ये रिश्ता नहीं हो सकता है. जिस दिन ये बताया गया उसी दिन माउली सूद को जो है वो बुलाया गया और उसको 8-10 जन मिलके इतना पीटा कि वो अनकॉन्शियस हो गया. हॉस्पिटल में ले गए लेकिन हॉस्पिटल में भी उनको अनकॉन्शियस तरीके से उनको अनकॉन्शियस होते हुए भी उनको डिस्चार्ज करवा दिया और 2 दिन के बाद उनकी 9 जनवरी को जो है उनकी मौत हो गई. ऐसी एक परिस्थिति है. ये पहली बार है कि जो सैराट की जो कहानी है वो लातूर जिले में दोहराई गई. ऐसी एक परिस्थिति है. दुर्भाग्य मैं ये कहूंगा कि सरकार की ओर से किसी ने इस पर ध्यान नहीं दिया, तवज्जो नहीं दिया, ना कलेक्टर ने दिया ना वाकई पुलिस प्रशासन ने दिया. ऐसी एक परिस्थिति है. ना वहां के जितने भी चुने हुए एमएलए जो है मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंबलीज है या वहां का मेंबर ऑफ पार्लियामेंट जो है रिजर्व सीट होने की वजह से भी उन्होंने इस परिवार को देखा नहीं है, ना इस गांव को उन्होंने एक विजिट भी किया. ऐसी एक परिस्थिति है. सरकार से हम विनती करते हैं कि किसी एक मंत्री ने जाके या मुख्यमंत्री ने जाके उस परिवार माउली परिवार जो है उसको मिलना चाहिए, सूद परिवार जो है उसको मिलना चाहिए और अपने आप में लड़ने के बजाय जिस तरह एससी और एसटी के लिए सरकार जो है सुविधा देती है ऐसे मामलों में, वही सुविधा जो है ये ऑनर किलिंग के मामले में भी उस परिवार को मिलना चाहिए और उस तरीके का जो है वो अमेंडमेंट उस जीआर में होना चाहिए. ऐसा हम लोग यहाँ पर मांग कर रहे हैं. दूसरी बात सबसे बड़ी सबसे ये है कि जिस तरह से राजनीतिक दलों ने बीड़ का मामला उठाया है उसको लगातार आंदोलन कर रहे हैं. मैं उसकी सराहना करता हूं सभी विरोधी दलों की कि उन्होंने एक इशू बड़ी पैमाने पे पकड़ के रखा है ताकि देशमुख परिवार को न्याय मिले. ऐसी एक परिस्थिति है. लेकिन जहां परभनी की बात हो या लातूर की बात हो, मुझे राजनीतिक दल जो है उदासीन वहां पर दिखाई देते हैं. ना उसकी फिक्र है ना उसको चिंता है. ऐसी एक परिस्थिति है. मैं राजनीतिक दलों के नेताओं से भी अपील करता हूं कि ये जो सिलेक्टिव न्याय देने की जो परंपरा है इसको आप छोड़ते हुए इंसानियत के मामले से हम लोग अगर इन समस्या को देखेंगे तो मैं मान के चलता हूं कि आज जो माहौल बनते जा रहा है ये माहौल मैंने कभी अपनी 40 साल की राजनीति के आयु में एडमिनिस्ट्रेशन में कभी देखा नहीं या वहां पर कभी बात करते हुए भी ये देखा नहीं कि हम किस जात के हैं और कौन से जात को हम लोग मदद करना चाहिए.
हाँ, ये बात सही है कि प्रमोशन के वक्त मुझे प्रमोशन मिलना चाहिए, इसको नहीं मिलना चाहिए, बस उतना ही चलता था। लेकिन उसके बाद में माहौल जो है वो अपना सीधा होता था, ऐसी परिस्थिति है। लेकिन इस बार जो है मैं ये कहूंगा कि एडमिनिस्ट्रेशन में भी अब मैं किस जात का हूं और मेरे खिलाफ कौन है, ऐसा एक सोच जो है वो आने की शुरुआत हो चुकी है। मुख्यमंत्री से हम जरूर करेंगे कि आप इस पर चिंता करिए, नहीं तो एडमिनिस्ट्रेशन मेरे ख्याल से जाति व्यवस्था पर अगर बढ़ गया तो मेरे ख्याल से कुछ बचता नहीं, ऐसी एक परिस्थिति है। 25 तारीख को मराठा क्रांति मोर्चा मुंबई में आने वाला है, क्या बताएंगे? मैं यही कहूंगा कि भैया जो जुलूस निकाल रहे हैं, मोर्चा निकाल रहे हैं, एक अच्छी बात है उसकी, लेकिन उसका तथ्य भी सामने आना चाहिए। तथ्य अगर हम लोग नहीं सामने ले आएंगे और उसको छुपा के रखेंगे, जैसे परिवार को मैं मिला था तो मैंने परिवार से पहला एक सवाल किया कि आपके परिवार में से किसी ने कंप्लेंट क्यों नहीं की। जितने भी राजनीतिक नेता गए मैं उनसे यह कहूंगा कि भाई आपके पास तो बैटरी ऑफ लॉयर्स है, आप एक वकील डेप्यूट करते और एक वकील डेप्यूट करने से उसकी एफआईआर कैसे रजिस्टर होनी चाहिए, सही मामले में कौन कौन आरोपी है उनके अगर नाम वहां पर आते तो शायद मेरे ख्याल से ये मामला जो अब बिगड़ता हुआ दिखाई देता है शायद उस वक्त वो बिगड़ता नहीं है। क्योंकि मैं इस मामले को देखते हुए ये कहूंगा भीड़ के कि देशमुख जी है उनकी हत्या हो चुकी है। अखबार के माध्यम से और टीवी के माध्यम से जो हम लोग को बताया जा रहा है वो यही है कि जो खंडनी है उसकी इंक्वायरी चालू है।